वगैरे कसं मला वाटतं की ही फार मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. ठाकरे बंधूंचं याच्यामध्ये योगदान काय ते त्यांनी स्वतःला आत्मपरीक्षण करून विचारलं पाहिजे. आज अभिजित तिपके हे छत्रपती संभाजीनगरचे जे एक रहिवासी आहेत, ते US मध्ये नोकरी सोडून, धंदा सोडून, लोकांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी US ची नोकरी सोडून इथे धावत आले. पण मुंबईमध्ये राहणारे ठाकरे बंधू हे त्यांना जाग आली नाही. जेव्हा एखादा छत्रपती संभाजीनगर मधला युवक जागा झाला, त्याच्यानंतर ह्यांना जाग आली आणि आयत्याला आपण म्हणतो ना, त्या प्रकारे फक्त ते दुसऱ्याचा जल्लोष आज ते स्वतः साजरा करतायत. म्हणजे ही काही नवीन गोष्ट नाहीये. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या मेहनतीवर जो पक्ष उभा राहिला, तेच आम्ही सगळे शिवसैनिक ज्यांनी उभा केला, मग ते आदरणीय शिंदे साहेब असो, आदरणीय रामदासभाई असो, आदरणीय गजानन कीर्तीकर साहेब असो, आदरणीय अडसूळ साहेब असो, हे जे सगळे नेते मंडळी ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी जी तिढा दिली, त्यांना बाजूला ठेवून हे स्वतः ठाकरे बंधू एकत्र येऊन जे जनतेची दिशाभूल करतायत, मला वाटतं जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. उद्धव ठाकरे अशी मी उद्धव साहेबांवर भाष्य करण्याचा एवढा मोठा कार्यकर्ता अजून झालो नाहीये, पण शेवटी उद्धव साहेबांचा मान राखून जरी एका कॉक्रोचने चुकवलं असेल, पण त्या कॉक्रोच हा तुमचा कॉक्रोच आहे का, मातोश्रीतला कॉक्रोच आहे का, तर नाही. हा जो कॉक्रोच आहे हा प्रत्येक युवामध्ये कुठेतरी हा कॉक्रोच जिवंत करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती अभिजित तिपकेने घेतलेली आहे आणि सोनम वांगडूने घेतलेली आहे. त्याप्रमाणे ह्या दोघांचं अभिनंदन केलंच पाहिजे. तो शेवटी आज विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे कोण प्रश्न, जे काही प्रश्न उपस्थित झाले, त्या प्रश्नांचं जे तिढा निर्माण झाला आणि त्या प्रश्नांसाठी भांडण्यासाठी हे जे रस्त्यावर उतरले, त्या प्रकारे जर हे ठाकरे बंधू अगोदर उतरले असते, आज विधानसभेमध्ये जेव्हा हे ठाकरे जे आमदार आहेत त्यांनी एकही प्रश्न नीटचा उचलला आहे का हे तुम्ही पाहून बघा. त्यांनी कुठला प्रश्न उचलला? हिंदुत्वाचा प्रश्न उचलला. आज ते जे निवडून आले ते हिंदुत्वाच्या जोरावर निवडून आले का हे त्यांना प्रश्न विचारा. त्याचबरोबर त्यांनी लोकसभेमध्ये कोणाला मतदान केलं, याच मतदारसंघामध्ये पाकिस्तानचे झेंडे कोणी फडकवले, हा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांना हिंदुत्व आठवेल. म्हणून स्वतः आपण विद्यार्थ्यांसाठी काय केलं हे त्यांनी विचारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्यांच्या जल्लोषामध्ये दुसऱ्यांचा झेंडा फडकवायचं एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.